हॅलो एव्हरीवन, AJ एजू सोल्युशन या संपूर्णतः मराठीसाठी व्हायलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजित सर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीतल्या मराठी विषयाच्या पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई या पाठाचा अभ्यास करणार आहोत। नेहमीप्रमाणे या पाठाचे स्पष्टीकरण मी तुम्हाला मराठी आणि हिंदीमध्ये देणार आहे, जेणेकरून अमराठी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल। तर पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई हा पाठ डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी लिहिलेला आहे। या पाठामध्ये स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे। पंडिता रमाबाई जो है, जिन्होंने मुक्ति मिशन की स्थापना की और अबला महिलाओं को सबला बनाने का जो कार्यक्रम किया, जो प्रयास किया, उसी के संदर्भ में जानकारी देने वाला ये पाठ है। तो चलिए बच्चों, प्रथमतः मी परिच्छेद वाचणार आहे आणि तो परिच्छेद वाचून झाल्यानंतर तुम्हाला मराठी आणि हिंदीमध्ये त्याचं स्पष्टीकरण देईल। तर तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत पंडिता रमाबाई आणि उजव्या बाजूला देशभक्त आनंद मोहन। आता ह्या दोघांचा काय संदर्भ आहे ते समजून घेण्यासाठी पाठाला सुरुवात करूया। कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलावली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती। पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेली संस्कृत भाषेतून भाषण केले। बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला। स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली। स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते, ही घटना फार आगळी वेगळी होती। तो बच्चों, हुआ यूँ कि कोलकाता शहर में देशभक्त जो आनंद मोहन थे, उन्होंने महिलाओं के लिए एक बहुत बड़ी कॉन्फ्रेंस यानी सभा बुलाई थी और इस सभा में भाषण करने के लिए जो वक्ता थी उनका नाम था पंडिता रमाबाई। हालांकि पंडिता रमाबाई जो थे वो बंगाली भाषा नहीं जानती थी और इसी कारण उन्होंने संस्कृत में भाषण दिया। अभी दिक्कत ये थी कि संस्कृत भाषा तो उन्हें आती थी, मगर जो बंगाल की स्त्रियां थी उन्हें संस्कृत भाषा अवगत नहीं थी और इसी कारण वहाँ पे पंडिता रमाबाई द्वारा जो बोली गई संस्कृत भाषण था उसका अनुवाद बंगाली भाषा में किया गया और इस तरह से पहली महिला स्त्री जो थी वो उस सभा की स्पीच देने वाली यानी वक्ता थी। दूसरी बात ये थी कि यह देश की पहली ऐसी सभा थी जिसमें अनुवाद किया गया था और साथ ही साथ परभाषक स्त्री यानी दूसरी भाषा बोलने वाली स्त्री महाभारत के रेफरेंसेस देकर स्त्रियों का प्रबोधन करती है, ये घटना ही बड़ी ही अलग थी। तो या प्रकारे देशभक्त आनंद मोहन यांनी जे महिलांची सभा बोलावली होती त्या सभेमध्ये पंडिता रमाबाई या प्रमुख वक्ता म्हणून होत्या आणि त्याचबरोबर त्यांनी संस्कृत भाषेतून भाषण केलं आणि म्हणूनच स्त्रियांची पहिली ती सभा या अर्थाने त्या सभेला महत्त्व प्राप्त झालेलं होतं। त्याचबरोबर त्या सभेमध्ये प्रथमतः अनुवाद केला गेला। पंडिता रमाबाई या संस्कृतमध्ये बोलल्या आणि मग त्याचं भाषांतर हे बंगाली भाषेत केलं गेलं। तर अशा प्रकारे स्त्रियांचं प्रबोधन करणारं ही देशातली पहिलीच सभा होती आणि याचं सगळं श्रेय हे आनंद मोहन आणि पंडिता रमाबाई यांना जातं। तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत त्याचे अर्थ दिलेले आहेत, तर तुम्ही अजून समजून घेऊ शकता। चला तर पुढचा भाग बघूया।
आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करायचे ठरवले. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षाचे, म्हणजे त्यावेळच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. रूढी म्हणजे चालीरीती, कस्टम. तर काय झालं की आई वडील आणि त्यांचे बंधू जे होते यांचं निधन झालं होतं आणि पंडिता रमाबाई यांना एकटं जगणं भाग पडलं होतं. अशा वेळेला एखादी असहाय्य स्त्री कसं काय जगू शकते, आणि म्हणून पंडिता रमाबाईंनी विवाह करायचा ठरवला. त्यांनी विवाह केला अतिशय विद्वान असलेले वकील आणि प्रसिद्ध वकील असलेले बिपिन बिहारी मेधावी यांचा त्यांचा रीतसर विवाह झाला. आणि त्यावेळेला त्यांचं वय हे 22 वर्ष होतं. म्हणजे त्या काळामध्ये स्त्रियांचं लग्न किंवा मुलींचं लग्न फार कमी वयात होत असे, आणि त्या दृष्टीने त्यांचं वय जास्त होतं आणि त्या रूढींच्या अनुसार वाढलेलं होतं. तरी देखील तो विवाह जो होता तो झालेला होता. तो यहाँ पे ऐसे लिखा है कि अपने माता पिता और भाई के निधन के बाद पंडिता रमाबाई जो है उन्होंने ब्याह करने का निश्चय किया, और एक प्रसिद्ध बहुत ही विद्वान वकील जो थे बिपिन बिहारी मेधावी, इनसे उन्होंने शादी की, और उस समय उनकी उम्र 22 साल की थी, जो कि कस्टम के अनुसार यानी रीति रिवाज के अनुसार वो बहुत ही ज़्यादा थी. विवाहानंतर 2 वर्षाच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. तर विवाह झाल्यावर केवळ 2च वर्षाच्या आत त्यांचे जे वकील पती होते त्यांचं निधन झालं. बिपिन बाबूंचं निधन झाल्यानंतर एका तान्ह्या मुलीसोबत, तान्हे म्हणजे लहान बाळ, ॲन इन्फंट, त्या मुलीला घेऊन त्या महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून पुण्यामध्ये आल्या. तो इस तरह से 2 साल के शादी के 2 साल के बाद ही उनके पति का देहांत हुआ, और अपनी छोटी नन्ही बच्ची को लेकर वह महाराष्ट्र के जो समाज सुधारक सोशल रिफॉर्मर्स थे उनकी विनती को मान देकर वो पुणे आ गई. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या यांच्याकडे झाले. त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. तो इसके बाद जब वो महाराष्ट्र में आई, तो महाराष्ट्र में आने के बाद उनका जो पहला व्याख्यान यानी स्पीच जो था वो न्यायमूर्ति रानडे इनके यहाँ होने वाला था. तभी महाराष्ट्र में और पुणे के परिसर के लोगों को ये बहुत अचरज की बात थी कि एक महिला किस तरह से बोलती है, और वो उनका जो भाषण है सुनने के लिए बहुत सारे पुरुष वर्ग भी उत्सुक थे. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानांच्या निमंत्रण पत्रिकेत एक अट घातलेली असे. तो हुआ यूं कि पंडिता रमाबाई का जो भाषण था वो महिलाओं के उत्थान के लिए था. हालांकि वहाँ पे महिलाओं को आना चाहिए था ताकि महिला जो है वो अपने ऊपर होने वाले अन्याय अत्याचार के खिलाफ आवाज़ उठा सके, अपने आप को शारीरिक और मानसिक तौर पर बलशाली बना सके. मगर होता ये था कि रमाबाई के भाषण सुनने ज़्यादातर पुरुष वर्ग ही आते थे. तो रमाबाई द्वारा एक प्रयास किया गया. काय केलं त्यांनी की त्यांनी निमंत्रण पत्रिकेमध्ये यानी स्पीच के लिए जो इन्विटेशन भेजा जाता था उस इन्विटेशन में उन्होंने एक कंडीशन रखी, एक अट ठेवली होती. काय अट ठेवली होती की प्रत्येक पुरुषाने जो भाषण ऐकायला येणार आहे त्याने आपल्याबरोबर घरातल्या एका स्त्रीला आणलंच पाहिजे, तरच त्याला प्रवेश मिळेल. तर अशा प्रकारची अट पंडिताबाईंनी व्याख्यानाला येणाऱ्या प्रत्येक पुरुषाला घातलेली होती. आता असं का केलं असेल बरं? कारण काय की पुरुषाने व्याख्यान ऐकणं आणि त्याने मग घरी जाऊन प्रबोधन करणं त्यापेक्षा स्त्रियांनीच ते व्याख्यान ऐकलं तर त्यांच्या विचारांमध्ये बदल होऊ शकतो.
अशी धारणा होती पंडिता रमाबाई यांची. अशी आठवण आपल्या सासऱ्याबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवली आहे. तर काशीबाई कानिटकर ह्या एक मोठ्या लेखिका होत्या. त्यांनी एका एका पुस्तकामध्ये ही आठवण जी आहे पंडिता रमाबाईंच्या भाषणासंदर्भातली आठवण आपल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे पंडिता रमाबाई यांचं जे कार्य होतं त्या कार्यासंदर्भात आपल्याला माहिती मिळते. याशिवाय पंडिता रमाबाई यांनी आणखीन कोणते प्रयत्न केले बघा बरं. तर स्त्रियांनी शिकले पाहिजे व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. तर विद्यार्थी मित्रांनो, हंटर कमिशन जे आहे ते भारतामध्ये आलं होतं. इंग्रजांच्या काळात भारतीय शिक्षण व्यवस्था कशी असावी त्याचं धोरण आखण्यासाठी हंटर कमिशन जे आहे ते भारतामध्ये आलेलं होतं. तर त्यावेळेला पंडिता रमाबाई यांनी असं सांगितलं होतं की हंटर कमिशनकडे त्यांनी एक शिफारस केली, रिकमेंडेशन केलं काय, की भारतीय ज्या महिला आहेत त्यांना शिक्षिका म्हणून उभं केलं पाहिजे. त्यांना शिक्षिका बनण्यासाठी महिलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिप म्हणजेच शिष्यवृत्ती दिली पाहिजे. अशा प्रकारे एका ब्रिटिश अधिकारी जो हंटर होता त्या हंटरकडे त्यांनी म्हणजे ब्रिटिश अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञ हंटर जे होते त्यांच्याकडे त्यांनी ही शिफारस केलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, यातूनच त्यांची स्त्रियांविषयी आणि त्यांच्या शिक्षणाविषयी असलेली तळमळ आपल्याला दिसून येते. अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. तर अशा प्रकारे हळूहळू त्यांनी आपल्या समाजसेवेला सुद्धा प्रारंभ केलेला दिसून येतो. जे जे अनाथ होते, अपंग होते, विधवा होत्या स्त्रिया, परित्यक्ता स्त्रिया होत्या, तर त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्या स्त्रियांनी स्वावलंबी जीवन जगावं यासाठी ते आपलं आयुष्य वेचणार होत्या. आणि म्हणून त्यांनी पुणे, मुंबई आणि अहमदाबाद येथील काही जे पुढारी होते म्हणजे जे लीडर होते, जे स्त्रियांच्या समस्येवरती किंवा स्त्रियांच्या उत्थानासाठी प्रयत्न करत होते, त्या सगळ्या पुढाऱ्यांना, धनवानांना त्यांनी आपला निश्चय कळवला की जेणेकरून पुढाऱ्यांकडून मार्गदर्शन आणि जे धनवान होते म्हणजे जे व्यापारी किंवा जे संपत्ती ज्यांच्याकडे होती असे व्यक्ती काय करतील, या समाजातील विधवा, अपंग आणि अनाथ स्त्री यांच्या उत्थानासाठी आपापलं योगदान देतील. तर अशा प्रकारे हा विचारच काहींना पटला नाही. एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपये होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. तो हुआ यूँ कि एक बार उन्होंने जो ये अपनी बात कही थी कि मेरा जो अभी जीवन है वो मैं अनाथ, अपंग और बेवा जो महिलाएं हैं उनके उत्थान के लिए लगाऊंगी, उनका जीवन सुधारने का प्रयास करूंगी. तो ये उन्होंने सभी लोगों को बताया. तो कुछ लोगों ने जो है ये बात उनकी पसंद नहीं थी उनकी बात, मगर इस तरह से बहुत सारे लोग उनके साथ भी थे. तो ऐसे ही एक जो उदार गृहस्थ, उदार यानी जो लोग दान धर्म करने वाले जो लोग थे, उन्होंने रमाबाई को 10,000 रुपये दिए और रमाबाई ने उस 10,000 में उस व्यक्ति का काम कर दिया जो काम था जिसके लिए 40,000 रुपया खर्चा आने वाला था. लेकिन वो काम रमाबाई ने अपने मुक्ति मिशन की महिला कार्यकर्ताओं को साथ में लेकर करके दिखाया. यानी कि मुक्ति मिशन की महिलाएं और पंडिता रमाबाई ने जो साहस दिखाया था और जो कार्य किया था, उस कार्य और साहस की जो प्रेरणा थी वो औरों को भी मिली. उसके बाद त्या काय म्हणायच्या पंडिता रमाबाई की मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत.
जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी परांमुख होणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. रमाबाईंच्या या उद्गारावरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते, त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, या परिच्छेदात आपल्याला दिसतं की पंडिता रमाबाई या कोणत्याही एका जाती धर्मातल्या स्त्रियांसाठी काम करत नव्हत्या. तर त्यांचा उद्देश होता की भारतातील सर्व स्त्रिया ज्या वंचित आहेत, शोषित आहेत, अनाथ आहेत, परित्यक्त आहेत, विधवा आहेत, त्या स्त्रियांची सेवा करावी, त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी परावृत्त करावं. म्हणून त्या म्हणत होत्या की माझ्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी स्त्री जातीचे कल्याण करणार, मी स्त्रियांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करणार. या त्यांच्या उद्गारावरूनच आपल्याला कळतं की स्त्री जातीविषयी त्यांना किती अपार प्रेम होतं. शिवाय त्यांचं दुःख दूर करण्याची किती तळमळ होती हे त्यांच्या विधानातून आणि कृतीतून दिसतो. तो प्यारे दोस्तों, आपको इस परिच्छेद का सारांश यही बताऊंगा मैं कि पंडिता रमाबाई ने ये बात कही थी कि मेरे शरीर के खून का आखिरी कतरा रहते तक मैं महिलाओं के उत्थान के लिए, उनके सुधारना, उनके वेलफेयर और कल्याण के लिए कार्य करती रहूँगी. और उनके इसी विधान से हमें ये पता चलता है कि महिलाओं के प्रति उनकी कितनी कमिटमेंट या डेडिकेशन था ताकि वो उनको इंडिपेंडेंट बना सके. विद्यार्थी मित्रांनो, इथे काही कठीण शब्द आहेत, त्या कठीण शब्दांचे अर्थ पण तुम्ही वाचून संदर्भ समजून घेऊ शकता. रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली. तो रमाबाईंची आपण पहिल्याच सुरुवातीला पाठामध्ये बघितलं होतं की पंडिता रमाबाई ह्या कलकत्त्यावरून आपल्या ताण्या मुलीला घेऊन महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून त्या महाराष्ट्रात आल्या होत्या. आणि अशा वेळेला त्यांच्याजवळ एक अतिशय लहान त्यांची मुलगी होती, तिचा त्यांनी सांभाळ केला. इतकाच नव्हे तर पंडिता रमाबाईंनी आपल्या कन्येला परदेशामध्ये शिकायला पाठवलं. यासाठी पाठवलं की परदेशामध्ये त्या जाऊन शिकून आल्या ब्रेल लिपी ही मुख्यतः अंध व्यक्ती लोक यांना शिकवण्यासाठी, यांना ज्ञान मिळण्यासाठी ब्रेल लिपीचा वापर केला जातो. तर त्यामुळे त्यांची जी कन्या होती, ज्यांचं नाव मनोरमा होतं, त्या परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्या आणि म्हणून ज्या अंध स्त्रिया होत्या त्यांनासुद्धा शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. तो इसी तरह से मनोरमा जी जो लड़की थी पंडिता रमाबाई की, वो विदेश से ब्रेल लिपि सीख के आने के कारण मुक्ति मिशन में जो अंध महिलाएं थी उनके एजुकेशन का सवाल भी जो था वो दूर हो गया. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. मुक्ती मिशन म्हणजे जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले. तो इस तरह से पंडिता रमाबाई ने मुक्ति मिशन की स्थापना की. मुक्ति मिशन क्या था? तो मुक्ति मिशन एक ऐसी संगठना थी, एक ऑर्गेनाइजेशन थी कि जहाँ पर वो उसको जुजबी शिक्षण यानी बेसिक एजुकेशन दिया जाता था और उस बेसिक एजुकेशन के आधार पर लड़कियाँ सीखती थी और छोटे मोटे उद्योग करके इंडिपेंडेंट बनती थी. तो मुक्ति मिशन में कौन से उद्योग होते थे? केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मौजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशीचा गोठा, दूध दुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी मैल्यापासून खत, भांड्यांवर नावे घालणे, भांड्यांच्या कलई करणे, हातमागावर कापड, सतरंजा विणणे, घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे, सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम असे कितीतरी प्रकारचे उद्योग त्या काळातील मुक्ति मिशन मधल्या स्त्रिया करत असत. तो ये कौन से उद्योग थे? उद्योग यानी स्मॉल बिजनेस थे और ये स्मॉल बिजनेस उस मुक्ति मिशन की सभी महिला करती थी और इस बिजनेस के माध्यम से जो पैसा आता था
उसी से ये महिला अपना जीवन बसर करती थी, यानी इंडिपेंडेंट बनती थी। तो कौन कौन से थे उद्योग? तो जैसे कि रस्सियाँ बनाना, कुर्सियाँ तैयार करना, स्वेटर, मोज़े, और गाय बैल के बड़े बड़े खिल्लार, यानी जो बुलक कार्ट के लिए, बैलगाड़ी के लिए इस्तेमाल किए जाने वाले बैल होते हैं, वो बैलों का जतन करना, शेळ्या मेंढ्या यानी बकरियां और जो शीप है उनको पालना, भैंस, दूध दुभते यानी स्टोरेज ऑफ मिल्क एंड मिल्क प्रोडक्ट, तो ये सब करने का काम, सतरंजी यानी कारपेट बनाना, उसी के साथ डिस्पेंसरी चलाना, धोबी काम करना, ऐसे बहुत सारे छोटे मोटे उद्योग मुक्ति मिशन में किए जाते थे। उसके बाद क्या हुआ देखिए विद्यार्थी मित्रों, ये मैं आपको कुछ पिक्चर दिखाता हूँ, ये आप देख लीजिए, स्क्रीन के सामने है, तो आपको पता चलेगा की केळीच्या दोऱ्या, कि सोपटा कशाला म्हणतात, वाक म्हणजे काय, लेस, स्वेटर एट्सेट्रा, ये सभी चीज़ें। यहाँ पे खिल्लार जोड़ी देखिए, गाय, भैंस, मेंढ्या इत्यादी, हे सगळे व्यवसाय हे जे आहेत ते मुक्ति मिशनमध्ये चालत होतं। हे बघा, ये आपको सब दिखेगा, इस तरह के विभिन्न व्यापार और व्यवसाय जो थे छोटे छोटे, ये सभी मुक्ति मिशन की महिलाएं करती थी। ही त्या काळात फारच नवलाईची गोष्ट ठरली, यानी महिलाएं छोटा मोटा काम करती है, व्यवसाय करती है, ये उस समय में बहुत ही अचरज कर देने वाली बात थी। 2,500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर, चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतः तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभार लावला। तो ये छोटे मोटे काम करते करते एक बार मुक्ति मिशन में उनको एक प्रार्थना मंदिर यानी चर्च बांधना था। तो उस चर्च के बांधने के लिए बहुत ज़्यादा खर्चा आने वाला था, मगर पंडिता रमाबाई ने उस चर्च का बिल्डिंग का ब्लूप्रिंट, यानी किस तरह से उस बिल्डिंग को बांधना है, उस चर्च को बांधना है, वो उन्होंने खुद तैयार किया। साथ ही साथ अपने सर पर उन्होंने रेती और घमेले से भरी रेती और ईंटों को जो है बांधकाम के लिए लगने वाले सभी सामान को वो खुद लेके जाके उस काम में हात बटाया। और इस तरह से कुठलेही काम करण्यात त्यांना कधीच कमीपणा मानला नाही। श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिला। तो इस तरह से कोई भी काम जो है वो छोटा नहीं होता है, ये उन्होंने अपने कृति द्वारा दिखाया। और आश्रम की सभी महिलाएं, छोटी बच्चियां, सभी उनका आदर्श रखकर हर काम में अपना हाथ बटाती थी। रमाबाईंचे आयुष्य म्हणजे मतलब देखिए, ये जो प्रार्थना स्थल भी था यानी चर्च बांधने का भी काम था, वो उन्होंने खुद किया कम पैसे में। त्यालाच शब्द आहे काटकसर करून। काटकसर करणे म्हणजे अतिशय कमी खर्चामध्ये, म्हणजे बचत करून त्यांनी ते चर्च बांधलं होतं। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मुलांनो की तो चर्चचा आकार एवढा मोठा होता की जवळपास 2,500 लोक एकत्र बसून प्रार्थना करू शकतील। म्हणजे कल्पना करा कि अराउंड 2,500 लोग एक साथ बैठकर प्रार्थना कर सकते हैं, इतना बड़ा वो चर्च था। पुढचा परिच्छेद बघूया। रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती, पण त्या खचल्या नाहीत। स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सत्शील साध्वी होत्या। रमाबाईंचं आयुष्य हे साधं सोपं सरळ नव्हतं विद्यार्थी मित्रांनो। त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागलं। बघा ना, म्हणजे लहान असतानाच त्यांचे आई वडील आणि भावाचं निधन झालं। त्यानंतर वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी लग्न केलं आणि लग्नाच्या 2 वर्षाआतच त्यांच्या पतीचं निधन झालं आणि त्यांच्या हातामध्ये एक छोटीशी मुलगी। आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये त्यांनी काय केलं, आपल्या स्वतः खचून न जाता आपल्याबरोबरच इतरांचं सुद्धा कल्याण करण्याचं काम त्यांनी केलं। आणि म्हणून त्या
केवळ या सहस्त्रकाळ या 100 वर्षातील सगळ्यात श्रेष्ठ साध्वी वृत्तीच्या त्या महिला होत्या. त्या अशा सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले, पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्याचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्य उजळवून टाकली. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांना आयुष्यभर सतत त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्यांच्या आयुष्यामध्ये संकटांची मालिका आली. त्या स्वतः दुःखात होरपळल्या, परंतु त्यांनी अनेक लोकांचं जे उद्ध्वस्त झालेलं आयुष्य होतं त्याचं नंदनवन केलं. म्हणजे अनेक लाखो लोक महिलांच्या आयुष्यामध्ये आयुष्याचं त्यांनी सोनं करून टाकलं. त्यांचं आयुष्य सुखी आणि संपन्न केलं. तो इस तरह से पंडिता रमाबाई का त्याग और सत्कार्य और उनकी समाज के प्रति जो निष्ठा थी, समाज के लिए जो कार्य किया था, उस कार्य के लिए पंडिता रमाबाई हमें हमेशा हमारे स्मरण में रहेंगे और हमेशा वो हमें याद और प्रेरणा देते रहेंगे. तो इस तरह से छात्रों ये पाठ समाप्त हुआ है. यहाँ पे पंडिता रमाबाई का आपको पिक्चर दिख रहा है. साथ ही मुक्ति मिशन में जो जो कार्य होता है उस कार्य की भी जानकारी हमने ली है. थोडक्यात काय तर शोषित पीडितांची सेवा करणे हाच सत्य धर्म आहे. आणि म्हणूनच या पाठाच्या माध्यमातून पंडिता रमाबाई यांचं महिलांप्रती कार्य, समाजामधील वंचित, शोषित, अनाथ, पीडित महिलांचं कल्याण करणं आणि आपलं पूर्ण जीवन समर्पित करणं, अशा या महान विदुषी साध्वींना त्यांचं कार्य आपण सदैव लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. छात्रों, यकीन करता हूँ कि आपको ये पाठ समझ में आया होगा. आप लोगों को ये पाठ समझे, इसलिए मैंने हिंदी और मराठी में स्पष्टीकरण देने की कोशिश की है. धन्यवाद, शुक्रिया. आणि हा पाठ जर तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर सांगा. धन्यवाद.